नमस्कार. मी डॉक्टर रोहिणी पाटील आणि आज मी परत अजून एका लाईव्ह सेशन मध्ये तुमच्या सर्वांची गप्पा मारायला आलेली आहे. आणि आपला मागचा लाईव्ह सेशन समर डाएटवर होता. त्याच्यामध्ये आपण खूप समर ड्रिंक्सबद्दल बोललो. आपण उन्हाळ्यामध्ये काय पेय पिऊ शकतो ह्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. आणि मागच्या सेमिनारनंतर मला वेट लॉसवर खूप प्रश्न विचारले गेले आणि तेव्हा आम्ही ठरवलं की पुढचा लाईव्ह सेशन आपण वेट लॉसवरच करू. कारण की वेट लॉस हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तेवढाच तो कॉम्प्लिकेटेडही आहे आणि तो तेवढाच सोपा टॉपिकही आहे. त्यामुळे आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण वेट लॉस हा विषय अतिशय सोपा बनवणार आहोत. आणि प्रत्येकासाठी वेट लॉस एक वेगळी प्रोसेस असते. एक कॉमन डाएट किंवा एक कॉमन प्रोसेस सगळ्यांना सूट होत नाही. सो आपण वेट लॉसचे आज वेगवेगळे भाग डिस्कस करणार आहोत. वेट लॉस का होत नाही, काय खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे वेट लॉस होतो, कशामुळे होत नाही, वेट लॉस करायच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत आणि असे काय खाद्यपदार्थ आहेत ज्याने अगदी फास्ट वेट लॉस होतो, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. सो मी खूप एक्सायटेड आहे आजच्या लाईव्ह सेशनसाठी आणि आपण लगेच स्टार्ट करूया. आणि तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या दरम्यान काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये टाका आणि ते नक्कीच आपण शेवटी डिस्कस करू. आणि आपण स्टार्ट करू वेट लॉस बद्दल. सो वेट लॉस का होत नाही किंवा वेट गेन का होतं हे आपण सगळ्यात आधी डिस्कस करणार आहोत. आणि वेट गेन होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण स्ट्रेस आणि सिडेंटरी लाईफस्टाईल. सो सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे शरीराला काहीही ॲक्टिव्हिटी नसते, आपण एकाच जागेवर बसलेलो असतो. स्पेशली जे लोक ऑफिसमध्ये जातात, ज्यांचं सिटिंग वर्क जास्ती असतं, म्हणजे बसून जास्ती काम असतं आणि त्यांचं डाएट मात्र हेवी असतं, अशा लाईफस्टाईलमध्ये वेट गेन होण्याचे चान्सेस जास्ती असतात. त्यामुळे शरीराची ॲक्टिव्हिटी चांगलं ठेवणं खूप गरजेचं असतं. सो सिडेंटरी लाईफस्टाईल जेव्हा असते तेव्हा वेट गेन अगदी फास्ट होतं. आणि त्याच्याच सोबत ओबेसिटी आणि त्याच्यामुळे होणारे भरपूर आजार म्हणजे हायपरटेन्शन असेल, डायबिटीज असेल, महिलांमध्ये PCOD, थायरॉईड, हे सगळे वेट गेनमुळे सुरू होतात. सो असे आजारही सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे एका जागेवर बसण्याची जी लाईफस्टाईल असते त्याच्यामुळे होतं. नेक्स्ट कारण वेट गेनचं आहे. म्हणजे वेट लॉस जर तुम्ही खूप प्रयत्न करत असाल आणि तरी तुमचा वेट लॉस होत नाही तर त्याचं महत्त्वाचं अजून एक कारण म्हणजे स्ट्रेस आणि झोप कमी होणं. सो स्ट्रेस मुळे नॅचरली 1 ते 2 किलो वजन गेन होतं. तुम्ही स्ट्रेस कमी घ्यायला पाहिजे. आणि जर तुमची प्रवृत्ती असेल किंवा जर तुमच्या अवतीभोवती खूप स्ट्रेसफुल क्लायमेट असेल, जसं आजकाल कोरोनामुळे देर इज सगळीकडे स्ट्रेस आहे, सो त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करायला पाहिजे. तुम्ही अशी काही ॲक्टिव्हिटीज, एक हॉबी खेळायला पाहिजे. जर तुम्हाला चित्रकलाची आवड असेल तर ते 1 तास करा. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता तेव्हा नॅचरली तुमचे स्ट्रेस लेवल्स खाली येतात. सो स्ट्रेस लेवल्स मेंटेन ठेवणं, त्याच्यासाठीच मेडिटेशन करणं, प्राणायाम करणं, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्यांनी वेट लॉस चांगल्या पद्धतीने होतो किंवा त्यांनी वेट गेनही अवॉइड होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो, जेव्हा आपण अँक्शियस असतो तेव्हा आपलं खाणंही वाढतं, त्याला आपण स्ट्रेस ईटिंग म्हणतो. सो मग आपलं जंक खाणं वाढतं. एखादा पिझ्झा खा किंवा चायनीज खा किंवा ब्रेड्स खा, क्रेविंग्स खूप वाढतात. मग गोड खाणं वाढतं, स्वीट्स, चॉकलेट्स, हे सगळे खाण्याचे जे टेंडन्सीज आहेत ते स्ट्रेसमुळे खूप वाढतात. तो स्ट्रेसला कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोप. जेव्हा तुम्ही कमी झोपता तेव्हा बॉडी ब्लोटेड असते आणि कमी झोपमुळेही वेट गेन होतं. आपल्याला झोप ही खूप सिम्पल गोष्ट वाटते, पण शरीराला हील होण्यासाठी, जर तुम्ही वेट लॉस जर्नीवर असाल तर त्या डाएटचा, त्या एक्सरसाइजचा चांगला शरीरावर इफेक्ट होण्यासाठी चांगली झोप ही गरजेची असते. कमीत कमी 7 ते 7.5 तास तुम्ही झोपायला पाहिजे. शरीराला हील होण्यासाठी झोप ही अत्यंत गरजेची आहे, त्याला आपण अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. आणि झोपेमुळे स्ट्रेसही चांगल्या प्रकारे कमी होतो. त्यामुळे ओव्हर इटिंग कमी होतं, क्रेविंग्स कमी होतात आणि त्यांनी आपलं खाणंही कंट्रोलमध्ये राहतं, पोर्शन साईज कंट्रोलमध्ये राहतात. जो स्ट्रेस एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, झोप महत्त्वाचा फॅक्टर आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी, तुमची शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण खाद्यपदार्थांबद्दल बोलतो तेव्हा वेट गेन, शुगर म्हणजे गोड पदार्थ, साखरेचे पदार्थ, व्हाईट शुगर, ह्यांनी भरपूर वेट गेन होतं. साखरेऐवजी तुम्ही साखरेला भरपूर चांगले हेल्दी ऑप्शन्स आहेत. तुम्ही गूळ वापरू शकता तुमच्या चहामध्ये.
तुम्ही काकवी वापरू शकता, किंवा स्टिविया नावाचे ड्रॉप्स येतात, किंवा हिरव्या कलरची पावडर असते. स्टिविया नॅचरल गोड असं पान आहे, ते तुम्ही तुमच्या चहामध्ये वापरू शकता. सो हे सगळे शुगरसाठी सगळ्यात चांगले ऑल्टरनेटिव्ज आहेत आणि त्याचा नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि जेव्हा आपण शुगरला जॅगरी म्हणजे गूळ किंवा काकवीनी रिप्लेस करतो, तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जेवढी आपण साखर वापरतो, म्हणजे जर तुम्ही एक 4 ते 5 कप जर तुम्ही चहा पीत असाल, तर तो तुम्ही 1 ते 2 कपवर कमी आणायला पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही थोडंसं गूळ वापरा. तर तुम्ही जेवढी शुगर खाता तेवढंच जर तुम्ही गुळाला किंवा काकवीनी रिप्लेस केलं तरीही वेट गेन होणार आहे, कारण की त्याच्यामध्येही कॅलरीज असतात. सो शुगरचं कन्झम्पशन, शुगरचा इनटेक तुम्हाला कमीच करायला लागेल. आणि त्याला ऑप्शन म्हणून, कारण की आपण कुठलीही गोष्ट लगेच पूर्णपणे बंद करू शकत नाही, त्याला थोडं थोडं तुम्ही रिप्लेस करू शकता. आणि त्याच्यासाठीच तुम्ही थोडं गूळ किंवा काकवीचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. दुसरी गोष्ट ज्याने वेट गेन होतं ती म्हणजे आपले ब्रेड्स, जे आपले बेकरी प्रोडक्ट्स असतात, ज्याच्यामध्ये मैदा भरपूर असतो, ज्याच्यामध्ये ग्लूटन असतं. मैदा आणि बेकरी प्रोडक्टमध्ये ग्लूटन नावाचा कंपाऊंड असतो, जो पचायला शरीराला अवघड असतो. आणि त्याच्या कॉर्नस्टार्चमध्येही भरपूर ग्लूटन असतं आणि मुळे आपले डायजेस्टिव्ह हेल्थ खराब होते, कॉन्स्टिपेशन होतं, अजून ॲसिडिटी होते, ब्लोटिंग होते. आणि जर तुम्ही ऑलरेडी एखादं डाएट फॉलो करत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॅलरी मोजून जर तुम्ही ब्रेड्स, मैदा, टोस्ट, इवन व्हाईट ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड हे जरी तुम्ही खात असाल तरीही त्याच्यात ग्लूटन असतं आणि त्यांनी वेट गेन होतं. सो मैदा खाऊ नका, ग्लूटन ज्याच्यामध्ये असतं ते खाद्यपदार्थ खाऊ नका. चपातीमध्ये डेअरी, तुम्ही दूध, पनीर, चीज या 3 गोष्टींचा समावेश आहारामध्ये कमी करा. याच्याऐवजी तुम्ही ताक घेऊ शकता, दही घेऊ शकता आणि तूप घेऊ शकता. हे तिन्ही फर्मेंटेड आणि हेल्दी ऑप्शन्स आहेत. आणि जेव्हा आपण तूप बनवतो तेव्हा आपण जेव्हा त्याच्यामध्ये लॅक्टोजचा हा जो प्रोटीन असतो तो तूप बनवण्याच्या प्रोसेसमध्ये तो कमी होतो. आणि तूप हे शरीराला अतिशय सात्विक आहे, अतिशय छान आहे आणि वेट लॉससाठीही तूप अगदी छान आहे. जर तुम्ही वेट लॉस करायचा प्रयत्न करत असाल तर रोज सकाळी 1 मोठा टेबलस्पून रिकाम्या पोटी तुम्ही तूप घ्या. ह्यानी वेट लॉस अगदी छान होतो, मेटाबॉलिझम वाढतो, ह्यानी स्किन अगदी छान होते. जर तुम्हाला PCOD, थायरॉईड असे हॉर्मोनल इश्यूज असतील तर तूप अतिशय छान आहे शरीराला. सो तुपाला तुम्ही घाबरू नका. तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून दिवसभरात तूप घेऊ शकता. जर वेट लॉस तुम्ही करत असाल तर तुम्ही 2 टेबलस्पून दिवसभरात तूप घेऊ शकता. तुपासोबतच तुम्ही कोकोनट ऑइलही घेऊ शकता. अजून एक वेट लॉसचा फॉर्म्युला आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक मीलच्या आधी घाणीचं म्हणजे कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल तुम्ही 1 टेबलस्पून प्रत्येक मीलच्या आधी गरम पाण्यासोबत घ्या. सो 1 टेबलस्पून कोकोनट ऑइल एका कपमध्ये गरम प्रवेश करा तुमच्या आहारात. हे तिन्ही शरीराला चांगले आहेत. याच्यासोबतच अजून एक हानिकारक खाद्यपदार्थ जे तुम्ही जेव्हा वेट लॉस करता तेव्हा तुमच्या आहारामध्ये नको, ते म्हणजे फ्राईड, तळलेले पदार्थ. जेव्हा आपण कुठलाही खाद्यपदार्थ तळतो किंवा आपण बाहेरून चिप्स आणतो तेव्हा त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट नावाचा एक कंपाऊंड असतो आणि ते ट्रान्स फॅट ते शरीराला ऑक्सिडाईज करतात, आपल्या ऑक्सिडाईज करतात आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये एजिंग जास्ती फास्ट होतं, शरीरामध्ये इन्फ्लेमेशन भरपूर असतं आणि त्यामुळे वेट गेन होतं. वेट लॉस तुम्ही करायचा प्रयत्न करत असाल तर तोही फास्ट होत नाही. त्यामुळे तळलेले पदार्थ तुम्ही जेवढे अवॉइड करू शकत असाल तेवढे तुम्ही अवॉइड करा. आणि जेव्हा तुम्हाला माहिती असतं की मी वेट लॉस करणार आहे किंवा मी एक हेल्दी लाईफस्टाईल जगणार आहे, तेव्हा हे जर खाद्यपदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये कमी केलं तर वेट लॉस एक खूप इझी अशी प्रोसेस होते. तुम्हाला बर्डनही वाटत नाही की ओ माय गॉड मी वेट लॉस करते आहे, मी रिस्ट्रिक्टिव्ह आहे. तुम्हाला फक्त एवढंच माहिती असेल की मी शुगर नाही खाणार, मी मैदा नाही खाणार, मी दुधाचे काही खाद्यपदार्थ नाही खाणार आणि मी तळलेले पदार्थ नाही खाणार. हे पदार्थ सोडून तुम्ही सगळ्या पदार्थांचा समावेश करू शकता तुमच्या आहारामध्ये. तुम्ही भाज्या खाऊ शकता. फोडणी जी आपण देतो ती अतिशय हेल्दी आहे शरीराला. तुम्ही जर बरोबर ऑइल्स यूज केले, आपण जेव्हा सनफ्लावर ऑइल किंवा जे प्रोसेस्ड व्हेजिटेबल्स ऑइल असतात त्याच्यात जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हाही त्याच्यामधून फ्री रॅडिकल्स येतात. त्यामुळे राईट कुकिंग ऑइल यूज करणं खूप गरजेचं आहे. आणि कुकिंगसाठी तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरा
जे घाणीचं असतं, कच्ची घाणीचं शेंगदाण्याचं तेल, किंवा तुम्ही तुपातही स्वयंपाक करू शकता, तोही अतिशय हेल्दी आहे. घाबरू नका, त्यांनी वेट गेन होत नाही. सो तुम्ही तुपात किंवा शेंगदाण्याच्या तेलामध्ये स्वयंपाक करा. आपल्याकडे भरपूर प्रमाणात मिळतं शेंगदाण्याचं तेल, आणि ह्यानीही तुम्हाला वेट लॉसला चांगली मदत होईल. सो बरोबर तेलामध्ये एक हेल्दी प्रकारचा जो आपण इंडियन स्टाईलमध्ये, महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये जो स्वयंपाक करतो, जो शरीराला अतिशय हेल्दी आहे, प्रोव्हायडेड तुम्हाला तुमचे ऑप्शन्स माहिती पाहिजे. सो वेट लॉससाठी काय नाही खायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आता वेट लॉससाठी काय खायचं आणि तुम्हाला काय सूट होईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो वेट लॉस करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे लो कार्ब, म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी खाणं. दुसरी पद्धत म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. आणि तिसरी पद्धत म्हणजे 2 मील्स अ डे, म्हणजे दिवसातून 2 मील्स खायचे. सो आपण प्रत्येक वेट लॉसची पद्धत बघणार आहोत. तुम्हाला जी सूट होते तुम्ही त्या पद्धतीचा उपयोग करू शकता. आणि पहिली पद्धत ज्याला आपण लो कार्ब, म्हणजे लो कार्बोहायड्रेट डाएट जे म्हणतो, सो म्हणजे तुमच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ कमी पाहिजेत. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ज्वारी, बाजरी, अजून चपाती, भात, बटाटे, हे जे खाद्यपदार्थ आहेत ते कार्बोहायड्रेट्स कॅटेगरीमध्ये येतात. सो ह्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश कमी पाहिजे. आणि ॲट द सेम टाईम तुमच्या आहारामध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स म्हणजे तूप आहे, कोकोनट ऑइल आहे, ड्रायफ्रूट्स आहेत, सीड्स आहेत, या सगळ्याचा समावेश जास्ती प्रमाणात पाहिजे. आणि प्रोटीनचं जास्ती प्रमाणात पाहिजे. प्रोटीन म्हणजे काय? प्रोटीन म्हणजे अंडी, फिश, चिकन, सगळे कडधान्य, डाळी, उसळी, हे सगळे प्रोटीन कॅटेगरीमध्ये येतात. सो प्रोटीन जेव्हा आपल्या आहारामध्ये जास्ती असतं तेव्हा तुमचा हेअरफॉल कमी होतो, तुमची स्किन चांगली राहते. आणि ॲट द सेम टाईम जेव्हा तुमच्या आहारात प्रोटीन जास्ती असतं तेव्हा तुमचा मेटाबॉलिझम जास्ती वाढतो. सो मेटाबॉलिझम जेव्हा वाढतो तेव्हा वेट लॉस फास्ट होतो. आणि एक प्रोटीन मॉलिक्यूल शरीरामध्ये बर्न करायला तुमच्या बॉडीला ॲटलीस्ट 2 ते 3 कॅलरीज वापरायला लागतात. आणि कार्बोहायड्रेट्स बर्न करायला कमी कॅलरीज वापरायला लागतात. आणि जेव्हा शरीराला जास्ती काम करायला लागतं ते प्रोटीन्स बर्न करायला, तेव्हा मेटाबॉलिझमही वाढतो. म्हणजे तुमच्या शरीराच्या आतमध्ये एक वर्कआउट चालू असतं. सो हाय प्रोटीन डाएटचा हा फायदा असतो की नॅचरली तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमचा वेट लॉस सुरू असतो. आतून शरीर जास्ती कॅलरीज बर्न करत असतं. सो हाय प्रोटीन आहार ठेवणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ब्रेकफास्टमध्ये एका चांगल्या व्हीगन किंवा प्लांट बेस्ड प्रोटीनची स्मूदी घेऊ शकता. तुम्ही लंचमध्ये कार्बोहायड्रेट्स खाऊ शकता. मी नेहमी म्हणते की तुम्हाला जे काही खायचं आहे, भाकरी असेल, भातही शरीराला चांगला असतो. जे काही कार्बोहायड्रेट्स खायचे ते तुम्ही दुपारच्या जेवणाला खा. आणि रात्रीचं जेवण आणि ब्रेकफास्ट तुम्ही थोडा हलका ठेवा. नुसत्या ह्या एवढ्याही मॉडिफिकेशननी तुमचा वेट लॉस खूप सुंदर होईल. सो दुपारच्या वेळेस तुम्ही भाकरी, 2 प्रकारच्या भाज्या, 1 वाटी डाळ, 1 वाटी उसळ, 1 कोशिंबीर, ताक, या सगळ्याचा समावेश करा. आणि असं प्रॉपर तुम्ही हेल्दी लंच घ्या. आणि रात्रीच्या जेवणामध्ये मात्र फक्त मुगाची डाळ आणि भात किंवा मुगाचं आणि दुधीचं सूप तुम्ही बनवू शकता. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सीझनल भाजीचं सूप बनवू शकता. तुम्ही पालकचं सूप बनवू शकता. तुम्ही ब्रॉकोलीचं सूप बनवू शकता. ह्याच्या रेसिपीज अगदी सोप्या आहेत आणि ह्या रेसिपीज तुम्हाला माझ्या यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर सगळीकडे मिळतील. तुम्ही पालकची डाळ करू शकता डिनरला. आणि जेव्हा तुम्ही रात्रीचं जेवण करता तेव्हा मात्र ते हलकं पाहिजे. आणि ते तुम्ही रात्रीचं जेवण संध्याकाळी 7च्या आधी घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी 7च्या आधी जेवण करता, म्हणजे सूर्यास्ताच्या आधी जेवण करता, तेव्हा किंवा झोपायच्या 3 ते 4 तास आधी जेवण करायला पाहिजे. तेव्हा डायजेशनची प्रोसेस चांगली होते. आणि सकाळी तुमचा वेट लॉस, तुम्ही जेव्हा झोपता तेव्हाही तुमची बॉडी कॅलरीज बर्न करत असते, कारण की तुम्ही अर्ली डिनर केलेला असतो. झोपही कंप्लीट होते, कारण की जेव्हा आपण इनकम्प्लीट डायजेशननी वर झोपतो, जेव्हा तुम्ही जेवण करून इमिडिएटली झोपता तेव्हा शरीराला डायजेशन पण करायचं असतं. आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा रेस्ट पण करायची असते. अशा वेळेस शरीराचं एक्झर्शन जास्ती होतं आणि तुमची झोप पूर्ण होत नाही. क्वालिटी ऑफ द स्लीप खूप वाईट असते, चांगली क्वालिटी पण मिळत नाही. आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो. सो रात्री झोपायच्या 3 ते 4 तास आधी तुम्ही जेवण करा. 7 वाजता जर तुम्ही जेवण केलं तर ते बेस्ट आहे. आणि नेक्स्ट डे तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट 8:30-9ला करू शकता.
आणि एवढ्याही मॉडिफिकेशनने तुमचा वेट लॉस अगदी छान होईल. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी सांगते त्या तुम्ही लाईफस्टाईल म्हणून आत्मसात करा. तुमची दैनंदिन जीवनाची एक जीवनशैली म्हणून ह्याचा तुम्ही उपयोग करा. म्हणजे तुमचा वेट लॉसही होईल आणि त्याचं तुम्हाला बर्डनही राहणार नाही. सो हे होतं लो कार्ब्सचं, म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते तुम्ही कमी प्रमाणात खा. आणि ह्यानी इझिली वेट लॉस होतो. आणि जे कार्बोहायड्रेट्स खायचे आहेत ते लंचच्या वेळेस खा. ब्रेकफास्ट तुमचं थोडा लाईट ठेवा. ब्रेकफास्टला तुम्ही नुसते 2 अंडी किंवा एखादी स्मूदी घेतली तरी बेस्ट आहे. आणि डिनरच्या वेळेस एखादं सूप, थोडासा ब्राऊन राईस किंवा नॉर्मल राईस आणि मुगाची डाळ, थोडं तूप ह्याचा तुम्ही समावेश करू शकता. आणि नेक्स्ट जो अप्रोच आहे किंवा नेक्स्ट वेट लॉस करायची जी पद्धत आहे त्याला आपण इंटरमिटंट फास्टिंग म्हणतो. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे तुम्ही 16 तास काही खात नाही आणि तुम्ही 8 तासात तुमचं ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असे तिन्ही मील्स खाता. सो इंटरमिटंट फास्टिंग ही खूप जुनी पद्धत आहे. फास्टिंग म्हणजेच उपवास करणं. हे तर आपल्या जनरेशन्स टू जनरेशन चालू आहे. आणि जेव्हा आपण फास्टिंग करतो तेव्हा शरीराला स्वतःला हील व्हायला, स्वतःला रिकवर करायला आणि स्वतःची एनर्जी आणि सगळ्या ऑर्गन्सचे फंक्शन्स व्यवस्थित करायला चांगल्या प्रकारे मदत मिळते. आणि खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्ही तुमचा रात्रीचं जेवण 6:30-7पर्यंत संपवलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचा ब्रेकफास्ट 10:30-11पर्यंत करू शकता. सो खूप सोपी ही एक पद्धत आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तिन्ही मील्स म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर तिन्हीचा समावेश करू शकता. फक्त कार्बोहायड्रेट्स लंचच्या वेळेस ठेवायचे आहेत. डिनर आणि ब्रेकफास्ट हलका ठेवायचा आहे. आणि इंटरमिटंट फास्टिंगमध्ये सेल्युलर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन, क्लिनिंग, क्लेन्झिंग खूप चांगल्या पद्धतीने होतं. एजिंग स्लो डाऊन होतं, कारण की आपल्या शरीरामध्ये जे डेड आणि डिकेड सेल्स असतात ते सगळे चांगल्या प्रकारे क्लीन होतात. ते शरीराच्या बाहेर फेकले जातात आणि आपल्याला अतिशय एनर्जाइज आणि फ्रेश वाटतं. आणि कुठलाही डाएट किंवा कुठलीही लाईफस्टाईल चेंज आपण जेव्हा आत्मसात करत असतो तेव्हा पहिले 2 ते 3 आठवडे नक्कीच त्रास होतो. पण त्याच्यानंतर ही एक अतिशय चांगली सवय अशी होते. तुमचं हे ॲडिक्शनही होऊ शकतं एक हेल्दी डाएट फॉलो करणं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भाज्यांमध्ये, तुमच्या उसळींमध्ये कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे. प्रोटीन तुम्ही भरपूर खाऊ शकता. आणि मला खूप वेळा असा प्रश्न विचारला जातो की माझी पोर्शन साईज काय पाहिजे. सो पोर्शन साईज मोजण्यापेक्षा काही जण म्हणतं तुम्ही तुमच्या फिस्ट एवढं खायला पाहिजे किंवा तुम्ही 1 पोर्शन घ्यायला पाहिजे किंवा 150 ग्रॅम डाळ खायला पाहिजे. हे सगळे जेव्हा ऑप्शन्स असतात तेव्हा हे सगळे फिक्स पोर्शन साईज आहे. पण तुमची पोर्शन साईज काय हे चेक करणं अतिशय सोपं आहे. आणि हे सोपं करायला 2 पद्धती आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे डाळी असतात किंवा जे उसळी असतात, जे हाय प्रोटीन खाद्यपदार्थ असतात ते तुम्ही किंवा डिस्कनेक्ट झालं. ह्या सगळ्या खाद्यपदार्थांचा तुम्ही आधी समावेश करा आणि नंतर तुम्ही कार्बोहायड्रेट्स खा. आणि जेव्हा तुम्ही तुमचं जेवण करताय तेव्हा तुम्ही TV नका बघू किंवा फोन नका बघू किंवा एखादंही पुस्तकही नका बघू. जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा तुम्ही जेवणावर फोकस करा आणि प्रत्येक घास कमीत कमी 25 वेळा तुम्ही त्याला च्यू करा, व्यवस्थित च्यू करा. आणि जेवणाला कंप्लीट फोकस द्या. तुम्ही जेवण करताना प्रत्येक ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. बी थँकफुल फॉर दॅट फूड, फॉर दॅट मील. आणि जेव्हा तुम्ही हे जे रूल्स फॉलो करता तेव्हा तुमचं जेव्हा पोट भरतं तेव्हा आपोआप बॉडी तुम्हाला सांगेल की आपलं जेवण झालेलं आहे आणि ही पोर्शन साईज आपल्या बॉडीला सूट होते. सो प्रत्येकाची पोर्शन साईज वेगळी असते. आणि जेव्हा तुम्ही जेवणावर फोकस करता आणि 25 to 32 टाईम्स जेवणाला च्यू करता तेव्हा आपोआप तुम्हाला तुमची पोर्शन साईज कळेल. आपोआप तुम्हाला जेव्हा पोट भरेल तेव्हा कळेल. आणि ह्या प्रॅक्टिसचा तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये समावेश करा. ह्यानी तुमचे डायजेशनचे आजारही खूप चांगल्या पद्धतीने कमी होतील, पचनाचे आजार कमी होतील. कारण की मोस्ट ऑफ द डायजेशन प्रॉब्लेम्स जेवण व्यवस्थित च्यू न केल्यामुळे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स सुरू होतात. सो तुम्ही ह्या एक खूप सोपी हॅबिट आहे. आपण लहानपणी स्कूलमध्येही ही गोष्ट शिकलेलो असतो की प्रत्येक घास 32 वेळा च्यू करायचा. पण कुठे आपण काळाच्या योगात आपण हे विसरून जातो. सो नक्कीच तुम्ही ह्याचाही समावेश करा. आणि लास्ट जी मेथड आहे वेट लॉसची त्याला आपण म्हणतो 2 मील्स अ डे, म्हणजे दिवसातून 2 मील्स खायचे. सो ह्या मेथडमध्ये 2 गोष्टी करायच्या आहेत की जेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट करता
तो तुम्हाला हेवी करायला लागेल. सो दिवसातून कुठलेही 2 टायमिंग्स तुम्ही चूज करा, जे तुमचे पीक हंगर पिरियड आहेत, म्हणजे सगळ्यात जास्ती तुम्हाला भूक लागते. सो तुम्हाला हे पहिल्या आठवड्यात लक्षात येईल की मला किती वाजता भूक लागते. सो सपोज तुम्ही तुमचा पहिला मील सकाळी 11 वाजता केला किंवा 11:30 वाजता केला, सो दुसरा मील तुम्ही 5:30 किंवा 6:30 वाजता तुम्ही घेऊ शकता. आणि या दोन्ही मील्सच्या वेळेस तुम्हाला कार्बोहायड्रेट्सचा समावेश करणं गरजेचं आहे. एखादी भाकरी किंवा भात खाणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही 2 मील्स अ डे करता तेव्हा नॅचरलीच इंटरमिटंट फास्टिंगही होतं, आणि शरीराला टाईमही मिळतो की ते फूड तुम्ही डायजेस्ट कराल, एक चांगला ब्रेकही मिळतो. आणि जर तुम्ही डायबेटिक आहात तर मात्र तुम्हाला 3 मील्स खायला पाहिजेत, कारण की जास्ती गॅप नको मील्समध्ये, ब्लड शुगर लो व्हायला नको. सो डायबेटिक असाल तर तुम्ही 3 मील्स अ डे घ्या, अदरवाईज तुम्ही 2 मील्सचा नक्कीच समावेश करू शकता. आणि हे झाले वेट लॉसचे अप्रोचेस आणि वेट लॉसला काय खायला पाहिजे. पण हे सगळे डाएट करताना, हे सगळे खाद्यपदार्थांचा समावेश करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज 45 मिनटं तुम्ही एक्सरसाइज करायलाच पाहिजे. सो 45 मिनिट्स तुम्ही वॉकिंग करा, 45 मिनिट्स तुम्ही प्राणायाम करा. प्राणायामनीही चांगल्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. किंवा तुम्ही सूर्यनमस्कार करा 45 मिनिट्स. पण 45 मिनिट्स कुठलीही बॉडी ॲक्टिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये 5 ते 10 मिनटं तुम्ही मेडिटेशनला बसा, त्यांनी स्ट्रेस लेवल्सही कमी होतील. आणि ॲट द सेम टाईम 7 ते 7 तास झोप होणं खूप गरजेचं आहे. सो ह्या गोष्टी एकत्र जेव्हा येतात, एक हेल्दी डाएट, एक चांगली एक्सरसाइज ची हॅबिट आणि स्ट्रेस फ्री लाईफस्टाईल, ह्यानी वेट लॉस अगदी छान होतो. आणि ह्या सगळ्या टिप्सचा तुम्ही समावेश करू शकता. माझं हे लाईव्ह सेशन फेसबुकवरही आहे, माझ्या यूट्यूब चॅनलवरही असेल, सगळीकडे असेल. तुम्ही सगळ्या टिप्स लिहून घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या टिप्सचा उद्यापासूनच तुम्ही समावेश करा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये. आणि तुमचा किती वेट लॉस झाला आहे हे मला नक्की कळवा. आणि आय एम वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. आणि आय होप तुम्हाला या सगळ्या टिप्स हेल्पफुल वाटल्या. आणि आता आपण उत्तरं घेऊया. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. एक हाऊ टू स्टॉप क्रेविंग्स. सो क्रेविंग्स कसे कमी करायचे. सो क्रेविंग्स कमी करण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय हा आहे की क्रेविंग्स जेव्हा आपल्याला येतात त्याचा अर्थ आहे की आपली ब्लड शुगर लेवल अगदी कमी झालेली आहे आणि त्यामुळे आपण शुगर क्रेव्ह करतो किंवा एखादं खाद्यपदार्थ जे आपल्याला आवडतं ते आपण क्रेव्ह करतो. सो जेव्हा क्रेविंग्स होतात तेव्हा तुम्ही काही हेल्दी ऑल्टरनेटिव्स खा. म्हणजे एक वाटी एखादं फ्रूट खा, खरबूज असेल, टरबूज असेल किंवा आंबेही असतील. दिवसातून 1 मँगो तुम्ही नक्की खाऊ शकता, त्यांनी वेट गेन होणार नाही. सो 1 वाटी तुम्ही एखादं फ्रूट खा, किंवा तुम्ही एक 5 ते 6 बदाम, 5 ते 6 वॉलनट, 2 अंजीर आणि 2 जर्दाळू, हे सगळे ड्रायफ्रूट्स खा. जेव्हा तुम्ही हे खाता तेव्हा तुमची ब्लड शुगर लेवल चांगल्या प्रकारे स्टेबल होते, बॅलन्स होते आणि मग तुमचे क्रेविंग्जही नॅचरली कमी येतात. सो क्रेविंग्जला इग्नोर करू नका. क्रेविंग्ज म्हणजे बॉडी तुम्हाला काहीतरी सांगते आहे. फक्त क्रेविंग्ज जेव्हा होतात तेव्हा थोडं माइंडफुल राहा, थोडं आपल्या माइंडचा कंट्रोल घेऊन काहीतरी हेल्दी खा. आणि ते खाल्ल्यानंतर तुम्ही डिसाईड करा की ॲक्च्युली ती क्रेविंग आहे का तुमची जस्ट ब्लड शुगर लेवल कमी झाली होती. सो तुम्ही काहीही हेल्दी खाल्लं तर नॅचरली क्रेविंग कमी होते. पुढचा प्रश्न आपण घेऊया. एक्सरसाइज किती वेळ करावी. इव्हिनिंगला चालेल का. एक्सरसाइज तुम्ही कधीही करा. बेस्ट एक्सरसाइज केलेलं मॉर्निंगमध्ये आहे. त्यांनी मेटाबॉलिझम बूस्ट होतो आणि वेट लॉस फास्ट होतो. पण जर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी करा. कुठल्याही वेळेस एक्सरसाइज केली तरी ती शरीराला बेस्ट आहे. आणि एक्सरसाइज करणं जास्ती महत्त्वाचं आहे. अजून एक प्रश्न आहे. नॉर्मली जेवणानंतर 30 मिनटं किंवा 60 मिनटं पाणी प्यायला हवं का. आय वूड सजेस्ट जेवणाच्या वेळेस तुम्ही 1 कप गरम पाणी प्या. जेवणाच्या वेळेस तुम्ही 1 घोट पिऊ शकता. जेव्हा आपण गरम पाणी पितो तेव्हा डायजेशनला त्याचं चांगल्या पद्धतीने मदत होतो. भरपूर पाणी प्यायची काही गरज नाही आहे, पण तुम्ही 1 वाटी वॉर्म वॉटर नक्की जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या वेळेस पिऊ शकता.
अजून एक प्रश्न आहे, अँड व्हॉट टू अवॉइड इन PCOD और PCOS. सो PCOD आणि PCOS हे हॉर्मोनल इश्यूज आहेत. त्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजेस म्हणतात. आणि PCODच्या वेळेस बेस्ट गोष्ट तुम्हाला हेल्दी फॅट्स खाणं गरजेचं आहे. सो 1 टेबलस्पून घी तुम्ही खा, किंवा 1 टेबलस्पून कोकोनट ऑइल रोज खा. आणि अवॉइड करण्यामध्ये तुम्ही डेअरी अवॉइड करायला पाहिजे, ग्लुटन अवॉइड करायला पाहिजे. तुम्ही प्रोसेस्ड फूड, जे आपल्याला जे बाहेर पॅकेज बेकरी प्रोडक्ट्स मिळतात ते अवॉइड करा. आणि शुगर कुठल्याही पद्धतीमध्ये, कुठल्याही ह्याच्यात फॉर्ममध्ये अवॉइड करायला पाहिजे. सो जॅगरी आणि गूळ किंवा काकवी ज्याला म्हणतो, तेही तुम्ही कमी प्रमाणात, PCOD असेल तर तुम्हाला कमी करायला पाहिजे. अजून एक प्रश्न आहे फ्रॉम शुभांगी, हाऊ टू लूज बेली फॅट अर्ली. बेली फॅट आणि आपलं शरीराचं कुठलंही फॅट लॉस असेल तर तो नेहमी मॉडरेटली होतो. असं कधीच होत नाही की आपण आत्ता बेली फॅट कमी करायचं, मग हातावरचं करायचं, मग पायावरचं करायचं. बॉडीचा फॅट लॉस अगदी युनिफॉर्मली होतो. आणि तो प्रत्येकाच्या जेनेटिक मेकअपवर असतो. म्हणजे जर तुम्हाला जेनेटिक टेंडन्सी असेल की आधी पोटावर फॅट पुट ऑन करायचं, मग त्याप्रमाणे पोटाचं फॅट हळूहळू लूज होतं. सो शरीर युनिफॉर्मली फॅट लॉस करतं. त्याच्यासाठी फक्त तुम्ही तुमचं डाएट, एक्सरसाइज आणि तुमचा मेंटल हेल्थ, ह्या तिन्ही गोष्टी चांगल्या ठेवा आणि सगळेच तुमचे फॅट लॉस आणि सगळेच इंचेस व्यवस्थित कमी होतील. अजून एक प्रश्न आहे स्नेहल सोलंकीकडून. काही लोक म्हणतात की दिवसातून 4 ते 5 शॉर्ट इंटरव्हल्समध्ये काही खायला नाही पाहिजे. सो प्रत्येकाला वेगवेगळ्या पॅटर्न ऑफ ईटिंग सूट होतं. सो काही जणांना दर 2 ते 3 तासाला खायला लागतं, काही जणांना 2 मील्स बेस्ट असतात, काही जणांना दिवसातून एकदाच भूक लागते, काही जणांना इंटरमिटंट फास्टिंग सूट होतं, काही जणांना वीकेंड सूट होतं. सो हे प्रत्येक जो डाएट पॅटर्न आहे तो आपल्याला बघायला लागतं की आपल्याला काय सूट होतं आहे. कारण की जेव्हा आपण दर 2 तासाला खातो तेव्हा आपण आपली ब्लड शुगर सारखी स्पाईक अप करतो. सो जर 2 तासाला खाऊन जर तुमची शुगर वाढत असेल, जर तुमचं वेट गेन होत असेल, तर ते नक्कीच तुमच्या बॉडीला सूट होत नाही आहे. सो बेस्ट आहे तुम्ही दिवसातून 3 मील्स खा, एकदा सकाळी, एकदा दुपारी आणि एकदा संध्याकाळी. संध्याकाळचं मील मात्र तुम्ही लवकर खा आणि तुमची लाईफस्टाईल आपोआप व्यवस्थित राहील, आपोआप सॉर्टेड राहील. आणि जेव्हा तुम्ही इंट्युटिव्हली शरीराचे साईन्स बघू शकता की काय खाल्ल्यावर तुम्हाला एनर्जेटिक वाटतं आहे, काय खाल्ल्यावर तुम्हाला डिप्रेस्ड आणि लो वाटतं आहे, किंवा झोप येते आहे, किंवा एकदम आळशी वाटतं आहे. सो प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये एक वाईब असते. त्यांनी तुम्हाला कळतं की कुठले खाद्यपदार्थ तुम्हाला सूट होतात, कुठले नाही होतात. त्यामुळे माइंडफुल ईटिंग करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे लिक्विड डाएटसाठी टिप्स द्या. सो लिक्विड डाएट तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 दिवस करू शकता किंवा 7 दिवस करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही दिवसातून 3 वेळेस वेगवेगळ्या स्मूदी घेऊ शकता. पण त्याच्यापेक्षा जास्ती तुम्ही लिक्विड डाएट करू नका, कारण की शरीराला आपण एका लाईफस्टाईलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी डाएट साठी बघतोय, वेट लॉससाठी बघतोय. आणि नुसतं लिक्विड डाएट खाणं हे नॅचरल नाही आहे. कधी ना कधी ते डाएट ब्रेक होणार आहे आणि कधी ना कधी तुम्ही क्रेव्ह करणार आहात कार्बोहायड्रेट्स किंवा नॉर्मल जेवण जेवायचं. सो तुमचं डाएट जेवढं तुम्ही नॉर्मल ठेवू शकता तेवढं नॉर्मल ठेवा. फक्त तुमच्या ज्या आहाराच्या सवयी आहेत, जेवणाच्या ज्या सवयी आहेत त्या फक्त बदलायच्या आहेत आणि त्यांनी तुमचा वेट लॉस आणि फिटनेस अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन राहील. अजून एक प्रश्न आहे की ग्रीन टी कशी घ्यायची. सो ग्रीन टी मेटाबॉलिझम बूस्ट करायला आणि वेट लॉससाठी अतिशय चांगली आहे. तुम्ही ग्रीन टी तुमच्या जेवणानंतर 1 कप घेऊ शकता. सो तुम्ही दिवसातून 3 कप ग्रीन टी तुमच्या जेवणानंतर घेऊ शकता. याने डायजेशन छान होतं, वेट लॉसही छान होतो आणि तुमच्या क्रेविंग्जही कमी होतात. अजून एक प्रश्न आहे ॲसिडिटीसाठी काही उपाय सांगा. सो ॲसिडिटीसाठी बेस्ट उपाय हा आहे की तुम्ही सब्जाचं पाणी, सो सब्जा सीड्स म्हणजेच ज्याला आपण बेसिलच्या सीड्स म्हणतो, त्या तुम्ही पाण्यात भिजवा 1 टेबलस्पून. आणि पाण्यात भिजवून तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी ते सब्जाच्या बियांचं पाणी आणि सब्जाचा बिया ह्या तुम्ही प्या. ह्यानी ॲसिडिटी अगदी छान प्रकारे सेटल होते. आणि तुम्ही ताकाचाही समावेश करू शकता, ताकानेही ॲसिडिटी छान प्रकारे कमी होते.
अजून एक प्रश्न आहे, वेट लॉससाठी कोणते एक्सरसाइज जास्त चांगले आहेत? सो वेट लॉससाठी तुम्ही कुठलाही एक्सरसाइज करा, पण 1 तास करा. ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही एक एक्सरसाइजची पॅटर्न तुम्ही 7 ते 8 दिवसांपेक्षा जास्ती रिपीट करू नका. तुमचं वर्कआउट किंवा एक्सरसाइजची पद्धत दर 7 दिवसाला तुम्ही चेंज करा. म्हणजे पहिले 7 दिवस वॉकिंगला जा, दुसरे 7 दिवस सायकलिंग करा, नेक्स्ट 7 डेज तुम्ही सूर्यनमस्कार करा. सो बॉडीला तुम्ही चेंज देत जा. त्यांनी वेट लॉस अगदी फास्ट होईल आणि तुमची बॉडी कुठल्याही गोष्टीला ॲडॉप्ट नाही होणार. सो तुमचं डाएटही अगदी जेवढं तुम्ही वर्सेटाईल ठेवू शकता तेवढं ठेवा. जेवढे वेगवेगळे खाद्यपदार्थ तुम्ही इन्क्लूड करू शकता तेवढे ठेवा. सेम गोष्ट जर तुम्ही परत केली तर बॉडीला सवय होते आणि वेट लॉसचा स्पीडही कमी होतो. अजून एक प्रश्न आहे, आता थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होईल, तर पावसाळा सुरू झाल्यावर असाच आहार सुरू ठेवायचा का? सो पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा आपल्याला काही काढे इन्क्लूड करायला लागतात, ज्याने इम्युनिटी वाढते. असे काही खाद्यपदार्थ इन्क्लूड करायला लागतात जे त्या क्लायमेटला सुटेबल आहेत. तेव्हा भाज्या वेगळ्या असतात, फळं वेगळी असतात. सो सीझनप्रमाणे व्हेजिटेबल्स, फ्रूट्स हे सगळा इंटेक तुम्ही कमी करणं खूप गरजेचं आहे आणि सीझनप्रमाणेही तुमचा आहार बदलणं गरजेचं आहे. अजून एक मी लास्ट प्रश्न घेते आहे, व्हॉट अबाउट कीटो, इज इट गुड टू फॉलो? सो कीटो डाएट मध्ये जे आपण लो कार्ब डिस्कस केलं ते अगदी 0 कार्ब असतं आणि कीटो डाएटमध्ये फॅट्स जास्ती असतात आणि त्याच्यामध्ये मॉडरेट प्रोटीन असतं. सो कीटो डाएट वेट लॉसला चांगला आहे. कीटो डाएट डायबिटीज आणि PCODलाही चांगला आहे. पण ते जर तुम्ही हेल्दी पद्धतीने केलं, म्हणजे हेल्दी प्रोटीनचे ऑप्शन्स, हेल्दी कार्बोहायड्रेट्सचे ऑप्शन्स जर तुम्ही यूज केले तर ते शरीराला चांगलं आहे. कारण की काही वेळेस कीटोमध्ये डेअरी कन्झम्पशन खूप वाढतं आणि काही वेळेस कॉन्स्टिपेशनचेही प्रॉब्लेम्स होतात. सो कीटो डाएट तुम्ही एक 15 दिवस करा, मॅक्सिमम 20 दिवस करा, पण त्याच्यापेक्षा जास्ती वेळ केलं तर शरीराला त्याचा त्रास होतो. सो तेही मॉडरेट पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे असे काही अप्रोचेस तुम्ही आत्मसात करा जे तुमचे लाईफस्टाईल म्हणून राहू शकतात आणि जे तुम्ही पर्मनंटली करू शकता. सो मला आज खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारताना वेट लॉसबद्दल. नेक्स्ट लाईव्ह सेशनसाठी काही टॉपिक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि थँक्यू फॉर जॉईनिंग. आजच्या लाईव्हमध्ये जॉईन करण्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि थँक्यू पुढारी कस्तुरी क्लब फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू सो मच. स्टे हेल्दी, स्टे फिट, स्टे ग्रेटफुल अँड स्टे ब्लेस्ड.